मध्य प्रदेशमधून एक मोठी बातमी आहे। मध्य प्रदेशचे ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे भाजपच्या वाटेवरती असल्याची चर्चा आहे। 19 फेब्रुवारीला कमलनाथ आणि त्यांचा मुलगा नकुलनाथ हा भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे। त्यांच्या निकटवर्ती आमदारांना या संदर्भातला दावा केलेला आहे। त्यांच्यासह 10 ते 12 आमदार, 2 नगर अध्यक्ष आणि 1 महापौर देखील भाजपच्या वाटेवरती असल्याचा दावा करण्यात येतोय। त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये आणखी एक मोठा धक्का काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश, अमोल, ही सर्वात मोठी बातमी आहे की कमलनाथ जे माजी मुख्यमंत्री आहेत, काँग्रेसचे अतिशय जवळचे समजले जातात, राजीव गांधींपासून काँग्रेसमध्ये काम करत आहेत आणि हे कमलनाथ आता भाजपसोबत जातील। कमलनाथ फायनली कमळात जातील अशी स्थिती निर्माण झाली आहे। कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ यांनी आपल्या ट्विटरवरून काँग्रेस पक्षाची ओळखही आठवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला कमलनाथ आता दिल्लीत यायला निघालेत। आपण लक्षात घेतलं पाहिजे की सध्या राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे दिल्लीमध्ये भाजपचं आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अमित शहा, जे.पी. नड्डा, नरेंद्र मोदी आणि देशभरातील भाजपचे सगळे मोठे नेते दिल्लीत असताना कमलनाथ सुद्धा दिल्लीकडे येत आहेत। ते काँग्रेसमध्ये कोणाला भेटणार नाहीयेत, तर मग ते कशासाठी दिल्लीत येत आहेत याविषयीचे प्रश्न नक्की निर्माण झालेले आहेत। शक्यता आहे की कमलनाथ उद्या किंवा येत्या काही दिवसात लगेच भाजपमध्ये प्रवेश करतील। भाजपला काँग्रेसचं जे मॉरल ब्रेकडाऊन करायचं आहे त्यासाठी म्हणून भाजपने ज्या प्रकारे मोठे नेते प्रत्येक राज्यातून जे येतील त्यांना सोबत घ्यायचं ठरवलंय, त्यामध्ये मध्य प्रदेशातून कमलनाथ यांना सोबत आता भाजप घेणार असं चित्र निर्माण झाल्याचं कळत आहे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे। याआधी ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सत्तांतर घडवून आणलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा कमलनाथ सुद्धा सध्या भाजपच्या वाटेवरती असल्याचं बोललं जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।